महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत, पण अद्याप अनेक उमेदवारांनी संपूर्ण हिशोबाचा ताळेबंद अद्याप प्रशासनाकडे दिलेला नाही. त्यामुळे उमेदवारांची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मतमोजणीनंतर 1 महिन्याच्या आत हिशोब सादर न झाल्यास 6 वर्ष निवडणुकीस बंदी घातली जाणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे, मनसेचे, उभाटा या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. महापालिका निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि काळ्या पैशांचा वापरास आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना आणि पक्षांना खर्चाची मर्यादा दिली जाते. त्यानुसार निवडणुकीनंतर झालेल्या खर्चाचा हिशोब द्यावा लागतो. निवडणुकीचा रणसंग्राम संपून आता 10 महिने झालेत. कुणी विजयाचा गुलाल उधळला तर कुणी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यात व्यस्त आहे. मात्र निवडणूक लढवणाऱ्या बहुतांश उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब देणं टाळलंय. मतमोजणीनंतर 3 दिवसांच्या आत खर्चाचा संपूर्ण तपशील सादर करणं बंधनकारक आहे. हा नियम केवळ निवडून आलेल्यांसाठी नाही, तर पराभूत आणि बिनविरोध झालेल्या उमेदवारांना पण राज्य निवडणूक आयोगाने लागू केला. या मुदतीत हिशोब न दिल्यास 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. तसेच राजकीय पक्षांच्या खर्चाचा हिशोब थेट निवडणूक आयोगाला सादर करावा लागतो.